श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी सिलाईमध्ये. तर आत्ता 12:30 वाजलेले आहेत. तर मी शॉपवर आल्यानंतर काही किरकोळ कामं होती. 2 ड्रेस अल्टर करायचे होते. एक ड्रेसला स्लीव्ज जोडायची होती, तर ते काम आता पूर्ण केलेलं आहे आणि बाकीचं दुकान वगैरे सगळं झाडून घेतलेलं आहे. आणि सगळं जे मशीनवरती पसारा ठेवून गेलेलो असतो आम्ही जाताना गडबडीमध्ये, कारण जायला वेळ होतो त्यावेळी सगळं असं गडबडीत ठेवून गेलेलं असतं. तर ते सगळं पहिलं व्यवस्थित ठेवून घेतलं आणि आता मी ब्लाऊज शिवायला घेणार आहे. तर जे आता ब्लाऊज शिवणार आहे, तर आता 12:30 वाजलेले आहेत. तर किती वाजपर्यंत आज दिवस 12:30 वाजल्यापासून किती वेळामध्ये किती ब्लाऊज होते, तसेच यातल्या कोणत्या ब्लाऊजला मी किती शिलाई घेतलेली आहे हे देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे तुम्हाला दाखवते. तर तुम्ही जी ब्लाऊज कटिंग केला आहे ती तर पाहिलाच आहात. तर हे बघा, तर हे अजून शिवायचं आहे. त्यानंतर बाकीची जी कटिंग केली तुम्ही ती काल पाहिलाच आहात, काय काय कटिंग केलं, तर त्यात देखील किती होतं ते पाहूया. तर तुम्हाला मी दाखवते किती शिवून होतात आज दिवसभरात, किंवा किती वेळामध्ये किती ब्लाऊज शिवून होतात हे देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे पाहू शकता, अस्तरचं कटोरी ब्लाऊज आहे आणि याला असे कापडीच लटकन ज्या ब्लाऊज पिसापासूनच तयार केले आहेत. आणि बाहीला मण्यांची अशी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे आणि पाठीमागे अशी लेसची डिझाईन बनवलेली आहे आणि छोटासा पॅच देखील लावलेला आहे. तर खूप छान अशी ही डिझाईन दिसत होती. तर या ब्लाऊजला मी 250 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर तुमच्या एरियामध्ये किती घेतात हे देखील तुम्ही मला नक्की सांगा. तर पुढचं ब्लाऊज पाहूया. तर हे ब्लाऊज बघा, हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि याला पप भाई केलेले आहे, छोटासाच पप आहे. तर आणि इकडे बघा साईडला समोसा लेस देखील मी लावलेले आहे. तर पाठीमागच्या साईडला पाहूया. तर बॅकला बघा असा सिंपल गोलगळा बनवून समोसा लेस लावलेले आहे आणि असे कापडीच लटकन देखील लावलेले आहेत. लटकनला देखील समोसा लेस खालच्या साईडला मी लावलेले आहे. तर या ब्लाऊजला मी 200 रुपये शिलाई घेतलेली आहे. त्यानंतर बघा, हे ब्लाऊज आहे पार्टीवेअर साडीवरील प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजला बघा पुढच्या साईडला देखील मी अशा पद्धतीची लेस लावलेली आहे. आत्ता जी साडी ट्रेंडमध्ये आहे त्या साडीवरील हे ब्लाऊज आहे. तर या ब्लाऊजला बघा ही अशा पद्धतीची बाही केलेली आहे. तर ही बाही आता सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे आणि या साडीवरील ब्लाऊजला तर हीच बाही खूप जास्त केली जाते. तर पाठीमागच्या साईडला बघा गोलगळा करून त्याला लेस डब्बल अशी लावलेली आहे. तर खूप छान अशी दिसत होती. त्या कस्टमरला, त्या क्लायंटला देखील खूपच ब्लाऊज हे आवडलं. तर या ब्लाऊजची 350 रुपये मी शिलाई घेतलेली आहे. त्यानंतरचं हे ब्लाऊज बघा, हे देखील पार्टीवेअर साडीवरचं ब्लाऊज आहे. तर याची साडी पिंक कलरवरती होती. तर साडीतला जो कपडा होता त्याची डिझाईन थोडीशी बनवलेली आहे आणि यामध्ये कापडीच लटकन आणि कापडीच नॉट देखील बनवलेले आहेत. तर या ब्लाऊजची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे. नंतरचं हे ब्लाऊज बघा, हे देखील ऑर्गेन्झा साडीवरील ब्लाऊज आहे. हे देखील प्रिन्सेसच आहे. तर याला पाठीमागच्या साईडला काय डिझाईन केलेली आहे पहा. तर इथे हंडीगळा केलेला आहे आणि समोसा लेस आणि आणखी नेकलेस अशा 2 लेस लावलेल्या आहेत आणि कापडीच लटकन देखील बनवलेला आहे आणि फुगावाही बनवलेली आहे. तर हे देखील ब्लाऊज प्रिन्सेस आहे आणि बाहीला देखील डिझाईन आहे. त्यामुळे मी या ब्लाऊजला देखील 350 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर दिवाळीमध्ये बरेच ब्लाऊज शिवलेले होते, पण कामाचा लोड बराच असल्यामुळे सगळ्या ब्लाऊजांचे व्हिडिओ बनवणे शक्य झाले नाही. फक्त हे आजच्या दिवसाच्याच ब्लाऊजचं मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजच्या दिवसात इतकी ब्लाऊज माझी शिवून झालेली आहेत, तीही डिझाईनची. तर तुमची किती ब्लाऊज होतात हे नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.